श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 7वा यामधील समास 8 व 9 यामध्ये श्रवण निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केलेत. या व्हिडिओमध्ये आपण देहांत निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज श्रवण करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. समर्थ रामदास स्वामी समास 10वा यामध्ये सांगतात की परमार्थामध्ये माणसाच्या अंतकाळास फार महत्त्व असते. आतापर्यंत इतर सर्व विषय सांगून झाले. उरलेले 2 मुद्दे श्री समर्थ येथे मांडत आहेत की आपल्या मनात दृश्याचे प्रेम अति खोलवर गेलेले आहे. आपण संतांची संगत करतो, पुष्कळ श्रवण व वाचन करतो, थोडी बहुत साधना सुद्धा करतो, तरी पण आपले मन काही केल्या दृश्य वस्तूंच्या छापेतून बाहेर पडत नाही. दृश्य खरे नाही असे कितीही श्रवण केले तरी तशी प्रचिती अंतर्यामी येत नाही. स्वस्वरूपाचे दर्शन हे आपले ध्येय आहे. स्वस्वरूप हे अत्यंत सूक्ष्म आहे. त्याची धारणा करण्यास आपले मन देखील अत्यंत सूक्ष्म व्हायला लागते. दृश्य अत्यंत स्थूल असल्याने त्यास खरेपणाने चिकटलेले मन तसेच स्थूल बनते. संतांच्या संगतीत राहून सातत्याने साधना केली तरच मन सूक्ष्म होते. तर दुसऱ्यांदा असे सांगतात की हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही, तो अनेक जन्म चालतो. जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतकाळाच्या मनस्थितीवरती सर्वस्वी अवलंबून राहतो. म्हणूनच माणसाच्या विशेषतः साधकाच्या अंतकाळास फार महत्त्व असते. सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचे चांगले वाईटपण ठरवतो. ते काही बरोबर नाही. देहाला विशेष कष्ट न होता ज्याला मृत्यू येतो त्याचा अंतकाळ चांगला झाला असे लोक मानतात. उलट देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही, परंतु मृत्यूसमयी ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याचा अंतकाल उत्तम झाला असे संत मानतात. हा संतांचा दृष्टिकोनच खरा आहे. आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही. अज्ञान नाहीसे झाले, वासना क्षय पावली की स्वरूप साक्षात्कार होतो. अशा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो. ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो. प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा मृत्यू त्यास येतो. जिवंतपणीच जो ब्रह्मस्वरूप होतो त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचा त्याला पत्ता नसतो आणि विधिनिशेष देखील नसते. दिवस व रात्र, पौर्णिमा व अमावस्या, दक्षिणायन व उत्तरायण, रोग व आरोग्य, घर व अरण्य, एकांत व लोकांत, त्याला हे सर्व सारखेच असतात. संत देहात राहतो खरा, पण देहाचा विटाळ त्यास होत नाही. ही गूढ अवस्था आकलन होण्यास व साधण्यास संत संगतीत राहून साधना घडावी लागते. म्हणून साधकाने सद्गुरूची संगती धरावी, त्याच्या मुखाने श्रवण करावे, त्याने सांगितलेले साधन करावे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. आपल्या मनावर दृश्यांचा जबर पगडा बसलेला आहे. त्यामुळे खरे नसलेले दृश्य खरे वाटते व खरे असलेले सूक्ष्म स्वस्वरूप खोटे वाटते. हा सगळा मायेचाच परिणाम आहे. सत्संगामध्ये राहून विचार केला तरच आपले मन मार्गावरती येते. आतापर्यंत सांगितलेल्या परमार्थाने साधकाला आत्मज्ञान झाले असे धरून चालण्यास हरकत नाही. जीव परमात्मा स्वस्वरूपाशी तदाकार झाल्यावर साधकाचे चित्त हे चैतन्यमय बनते. तो अत्यंत समाधानी बनतो. मग त्याचा देह प्रारब्धाच्या गतीप्रमाणे जगतो. त्याच गतीने त्याला अंतकाल येतो. तो कसा, कोठे व केव्हा यायचा हे देखील प्रारब्धावरच अवलंबून राहते. पण तो कसाही असला तरी ज्ञानी पुरुषाचे समाधान हे अभंग टिकते. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूया देहांत निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम.
मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता श्रीराम. सत्य कळाया कारणे, बोलिली नाना निरूपणे. तरी उठेना धरणे, असत्याचे श्रीराम. असत्यांतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. सत्य असो न हरपले, जेथील तेथे श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती. तरी नये आत्मप्रचिती, सत्य स्वरूप श्रीराम. सत्य असोन आच्छादले, मिथ्यानुसोन सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता श्रीराम. ऐसे मायेची करणी, कळो आली तत्क्षणी. संत संगे निरूपणी, विचार घेता श्रीराम. मागा झाले निरूपण, देखिले आपणासी आपण. तेने बांधली खून परमार्थाची श्रीराम. तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले. निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुसी श्रीराम. प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो. आताची पुढ अथवा राहो, मिथ्या कळीवर श्रीराम. ज्ञानियाचे जे शरीर, ते मिथ्यत्वे निर्विकार. जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी श्रीराम. साधू दर्शन पावन तीर्थ, पुरती त्याचे मनोरथ. साधू न येता जिने व्यर्थ, तया पुण्य क्षेत्रांचे श्रीराम. पुण्य नदीचे जे तीर, तेथे पडावे शरीर. हा इतर जनाचा विचार, साधू तो नित्यमुक्त श्रीराम. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेह श्रीराम. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण. अंती राहावे स्मरण, गती कारणे श्रीराम. इतुके न लगे योगियांसी, जो जितची मुक्त पुण्य राशी. तिळांजुळी पाप पुण्यासी, दिधली तेने श्रीराम. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला. त्यासी म्हणती धन्य झाला, अज्ञान जन श्रीराम. जनाचे विपरीत मन, अंती भेटतो भगवंत. ऐसे कल्पून घात, करीती आपुला स्वये श्रीराम. जीता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैचे श्रीराम. जरी केले ईश्वर भजन, तरीच होई जे पावन. जैसे व्यवहारिता धन, रासी माथा लाभे श्रीराम. दिधल्या विन पावी जेना, पेरिल्या विन उगवेना. ऐसे हे वाक्य जना, ठाऊकेची आहे श्रीराम. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामी समने कोठे मुशारा. तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे श्रीराम. जीता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसे श्रीराम. एवं न करिता भगवत भजन, अंती नवी जे पावन. जरी आले बरे मरण, तरी भक्तिविन अधोगती श्रीराम. म्हणून साधूने आपले, जीत असताच सार्थक केले. शरीर कारणी लागले, धन्य त्याचे श्रीराम. जे का जीवन मुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी. अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले श्रीराम. साधूचा देह कितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला. हे प्रशस्त नवटे जनाला, मंद बुद्धिस्तव श्रीराम. अंतावरा नव्हेची म्हणून, कष्टी होती इतर जन. परी बापुडे अज्ञान, नेनती वर्म श्रीराम. जो जन्मलाच नाही ठाईचा, त्यास मृत्यू येईल कैचा. विवेक बळे जन्म मृत्यूचा, घोट भरिला जेने श्रीराम. तो रूपानुसंधान बळे, सगळी मायाच नाडळे. तयाचा पार न कळे, ब्रह्मादिकाशी श्रीराम. जो जीतची असता मेला, मरणास मारून झाला. जन्म मृत्यू न स्मरे त्याला, विवेक बळे श्रीराम. तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासी निराळा. दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही श्रीराम. असो ऐसे साधूजन, त्यांचे घडलिया भजन. तेने भजने पावन, इतर जन होती श्रीराम. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेने केलाची करावा विवेक. विवेक केलिया तर्क, फुटे निरूपणी श्रीराम. हेची साधकाशी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे.
तुमचेही समाधान बाणे साधूच ऐशे श्रीराम. जो संताश शरण गेला तो संतची होऊन ठेला. इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे श्रीराम. ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान. संत संगावर ते साधन अनेक नाही श्रीराम. गुरुभजनाचे आधारे निरूपणाचे नि विचारे. क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद श्रीराम. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन. सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे श्रीराम. देह मिथ्या जाणोनी जीवे याचे सार्थकची करावे. भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे श्रीराम. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यज्ञे करोनी श्रीराम. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य. सद्गुरु विन समाधान अनेक नाही श्रीराम. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन श्रीराम. सद्गुरु भजन परते काही मोक्षदायक दुसरे नाही. जयासन म्हणे तेही अवलोकावी गुरुगीता श्रीराम. तेथे निरूपिले बरवे पार्वती प्रती सदाशिवे. या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे श्रीराम. जो ए ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक. तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत. सत्य जाणावा वेदांत अर्थ विषयी श्रीराम. प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे. आणि समाधान निवळे अंतर्यामी श्रीराम. ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाय. मूर्खासी हे कळे काय मरकटानारी केळ जैसा श्रीराम. आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे. शिंपीमधील मुक्त उणे म्हणू नये श्रीराम. जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा वित्पत्ती. परब्रह्म आदि अंती अनुर्वाच्य श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.